नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सीताराम गोंडिले, श्री सेवागिरी नर्सरी फलटण. आज आपल्या नर्सरीमध्ये खूप लांबून आलेले आहेत विजिटर आणि आपण त्यांना सुबाबळीबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम आपलं श्री सेवागिरी नर्सरी फलटण या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण हा खास व्हिडिओ बनवत आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तुमचं गाव सांगा. आमचं गाव मुक्काम पोटमुळे, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव. बर. आणि सर तुम्हाला ही आमचं जे सुबाबळीबद्दलची कशी तुम्हाला माहिती मिळाली आमच्या नर्सरीची? आम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरून मिळाली, बर सेवागिरी यूट्यूब चॅनलवरून. बर त्यातून बघून आम्ही तुम्ही आणि ते नंबर पाठवता की हां बर शेतकऱ्यांचे, तर त्यांना चौकशी करून मग इथं आम्ही नेण्यासाठी आले. हां. त्यांनी आपल्याला फोनवरून म्हणजे यूट्यूबवरून त्यांनी सर्व माहिती पाहिली व बरेच दिवस ते आपले व्हिडिओ पाहत होते. वेगवेगळे आपले व्हिडिओ आपण तयार करत असतो शेतकऱ्यांचे, जाग्यावरती प्लॉटवरचे किंवा नर्सरीमध्ये आल्यानंतर नर्सरीमधील सर्व व्हिडिओ आपण करत असतो तयार आपल्या सुबाबळीचे. तर ह्याचा आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ह्याच्यामध्ये ही दोन व्हरायटी आहेत आपल्या. एक आहे ही सीडलेस म्हणजे ह्याला शेंगा येत नाही, थंडीमध्ये चिकटा येत नाही. प्रत्येक 3 महिन्याला कापणी होती आणि 3 महिन्याला कापणी होत असताना 25 ते 30 फूट हाईट ह्या डाळ्यांची होत असते. आणि ज्यावेळेस ते पूर्ण ती पहिली छाटणी 3 महिन्याने येते. 5x5 वर 4 झाडातील अंतर आहे. 5x5 ऊसाचा पट्टा जो आपण तुम्ही जे ऊस शेती करता तसा तो पट्टा काढून घ्यायचा आपण रानामध्ये आणि ती 5-5 फुटावरती हे रोप लावून टाकायचं. लावताना काय काळजी घ्यायची की सगळ्यात पहिल्यांदा हे कलम नेल्यानंतर तुम्ही त्याची कॅरी बॅग फाडायची आणि प्रत्येक झाडाला 10-10 किलो शेणखत टाकणे. आणि पहिल्या लावून झाल्यानंतर नंतर दुसरी स्टेप अशी राहते, पूर्ण एका महिन्यामध्ये 2दा आळवणी घ्यायचं. आपलं जे आपण रानामध्ये ह्युमिक जी पांढऱ्या मुळ्यासाठी वाढ होते ते काय तुम्हाला कंपनी वेगवेगळ्या असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कृषी भांडारामध्ये इजी उपलब्ध होतं. तर प्रत्येक झाडाला थोडंसं ड्रिंचिंग करून घ्यायचं, अर्धा लिटर किंवा 200 मिली, 100 मिली. आणि जर तसं शक्य नसेल तर सुरुवातीचं काय करायचं, तुम्ही ह्युमिक घेऊन जायचं जाताना आणि नंतर तुम्ही जे एका बादलीमध्ये 5 ते 10 लिटर पाणी तयार करायचं. पाणी तयार केल्यानंतर हे रोप त्या पाण्यामध्ये ह्युमिक टाकून आणि थोडंसं 19-19 किंवा 052-34 लिक्विड होतं तयार त्याचं. तर त्याच्यामध्ये हे टाकायचं, बादलीत एक मिश्रण तयार करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिनिट पिशवी बुडवायची आणि थोडंसं पाणी त्यातून कमी करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे ही पहिलं आळवणी तुमचं ऑलरेडी एका जाग्यावर तयार होतं, देता येतं. नंतर दुसरं तुम्ही आळवणी जाग्यावर रोपांना केलं तरी चालतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होत असतो की पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि लवकर ते कलम आणि हे संकरित सुबाबळ हे लवकर जमिनीच्या तुमचं हे होतं, म्हणजे पूर्णपणे त्याच्या मुळ्या मॅच होऊन जातात, लवकर जमिनीमध्ये हा लागून जातं. आता पावसाळा सीझन चालू आहे त्यामुळं रोपांना काहीच अडचण येत नाही. फक्त तुम्हाला गरजेनुसार, समजा जर तुम्ही लावताना जर पाऊस नसेल तर थोडं पाण्याची सुविधा करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रोटीनचं 25% आहे. ही सीडलेसची प्रत्येक 3 महिन्याला कापणी होती. 3 महिन्याला कापणी झाल्यानंतर तुमचा पहिल्यांदा कसं प्रत्येक महिन्याची स्टेप आहे. पहिल्या महिन्यामध्ये आळवणी, दुसऱ्या महिन्यामध्ये शेंडा खुडणं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये ही बांधलेली पट्टी आहे ती काढून टाकणे. अलगद ब्लेडच्या पानाने थोडंसं हलक्या हातानं उभा काप घेतला की ती कलमाची पट्टी काढून घ्यायची. आणि थोडंसं जर तुम्हाला त्या कलमाला बोजा वाटत असेल किंवा काय वाटत असेल तर थोडासा शेंडा कट करून घेणे आणि नंतरच ती पट्टी सोडणे. जर तुम्ही तशी पट्टी सोडली आणि त्याला जर जास्त लोड असेल तर ते कलम थोडं उसकाटायची शक्यता असते. त्याच्यासाठी तुम्ही नाही तर काठीचा एक आधार देऊ शकता. जर तुम्ही अगोदर पहिल्यांदा काठीचा आधार द्यायचा, नंतर ती कलमाची पट्टी सोडायची. ही ह्याच्यामध्ये ही घेतली जाणारी ही काळजी आहे सीडलेसची. आणि ह्याची प्रत्येक 3 महिन्याला कापणी होती. जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावरून ह्याची छाटणी केली जाते. आणि समजा तुमचा एक 3 वर्षाचा प्लॉट झाला सगळा मिळून, पूर्ण 3 वर्षाचा चांगला डोक्यापेक्षा उंच जर झाड छाटत छाटत जर गेला तर कवा कवा असं शक्य नसतं की आपण झाड छाटायला वर जाऊन
छाटू शकत हा. नाही. काही वयस्कर लेबर असतं, काही आपल्यासारखे असतात, तर आपण त्यावेळेस छाटणीसाठी काय करायचं, परत जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावरून ज्यावेळेस आपलं झाडं कापण्याची इलेक्ट्रिकल असेल, बघा कटर असतात किंवा लाकडं कापायचे किंवा तुमचं पेट्रोलवरचं मशीन असेल, त्याने पण त्या साह्याने जमिनीपासून 1.5 ते 2 फुटावरून ह्याचे रिकट घ्यायचं. म्हणजे तसं दोन्हीचं करायचं, 3 वर्षातून एकदा तरी रिकट हा घेतला पाहिजे. आणि जर नसला घ्यायचा तुमचा तसा पाला छाटायची तयारी असेल तर तुम्ही छाटू शकता. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुबाबळीला लावल्यापासून ते जोपर्यंत तुमची सुबाबळ आहे तोपर्यंत तुम्ही छोटंसं एक कटर असतं, करवत म्हणजे बारकी असते झाडं छाटण्याची किंवा लाकडं कापण्याची एक छोटीशी करवत असते 1 फुटाची, त्याचा वापर केला पाहिजे नेहमी. आणि तसं जर तुम्ही कुऱ्हाडीनं वगैरे छाटलं, त्याची साल जर उसकटली तर त्याचं उत्पादन 50% कमी होतं. त्याला कातरच वापरायला लागते. आता आपण हे संकरित झाडाकडे वळूया. हे संकरित पूर्णपणे वर्षाचं झाड असतं. 8-10 साईज कॅरी बॅग राहते ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 8-10 साईज कॅरी बॅग राहते. हे नेलं की जसं तुम्ही कलमाच्याला काळजी घ्यावी लागते, लावायचं आळवणे सेमच आहे. फक्त ह्याला कलमाची पट्टी नसते. असताना ही संकरित व्हरायटी आहे. ह्याचं जमिनीत रोप ह्या कॅरी बॅग ज्यावेळेस तुम्ही फाडून लावता त्यावेळेस 2 इंच तरी खाली गेलं पाहिजे. ते म्हणजे जमिनीच्या खाली थोडंसं ते शेणखत टाकले की टिकावाच्या साह्याने खांदायचं. आणि झाडं लावताना वरच्यावर नेहमी लावायची ना, जमिनीच्या खालच्या लेअरला गेली पाहिजेत. कारण तो आपला लॉस काय होतं, पाणी देताना ती पिशवी अशी म्हणजे नाही का मोकळी होती, तर झाडं कलांडण्याची शक्यता असते. तर त्यावेळेस आता थोडासा त्रास होतो, पण 2-4 टिकाव खांदून असं जमिनीमध्ये थोडा नॉर्मल खड्डा तयार केला की इझिली तुम्हाला झाड लावता येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याला पण 2 आळवणी घ्यायचं. एखादी थंडीमध्ये नॉर्मली ह्याला एक कीटकनाशक फवारणी घ्यायला लागते. किंवा जरी तुमच्याकडे धुक्याचं प्रमाण जर कमी असेल तर मग घ्यायची काहीच गरज पडत नाही. धुक्याचं प्रमाण जास्त असेल, जरा खराब वातावरण असेल तर एखादी ह्याला कीटकनाशक फवारणी घ्यावी लागते. आणि सुबाबळीवरची औषधं थोडीशी वेगळी असतात, त्यामुळे त्याला चिकट्याला लगेच फरक पडतो. ती चिकटा काय कायमस्वरूपी नसतो. त्यावेळेस सगळ्याच पिकांना आपल्याला चिकटा येत असतो. थंडीच्या टायमिंगमध्ये हा सगळाच प्रॉब्लेम आहे. आणि ह्याचं काय होतं, थंडीच्या टायमिंगमध्ये सुद्धा ह्याची वाढ चांगली होती. जसं की आपल्याला बाकीचे घास वगैरे लावतो आपण, तुती मेथी घास वगैरे सगळ्या घासाचे प्रकार करतो, त्यावेळेस त्याची वाढ कमी होते, आपल्याला चारा कमी मिळतो. तसं ह्या सुबाबळीचं नाही, थंडीमध्ये पण चांगली वाढ राहते ह्याची. आणि प्रत्येक 1.5 महिन्याला ह्याची छाटणी मिळते. सुरुवातीची छाटणीच 3 ते 4 महिने वेळ लागतो. नंतर छाटणी तुम्हाला रेग्युलर मिळतं. आणि ह्याला जमीन दोन्हीला सगळ्या प्रकारची चालते. जसं की तुमचं चोपनट असेल, मुरमाड असेल, सगळ्या ह्याची जमीन चालते. उन्हाळा आणि पावसाळ्यात चारा मिळणार. हा, उन्हाळा पावसाळा तुम्हाला चारा मिळणार. आणि पावसाळ्यामध्ये काय फायदा राहतो की शेळ्या ज्यावेळेस आपल्याकडं पाऊस पडतो त्यावेळेस सगळा चारा हा ओला होत असतो, नाही का. आपली मेथी घास कापायला आपण जाऊ शकत नाही, सगळा चिखल असतो. तसं सुबाबळीचं काही टेन्शन नसतं. थोडासा डहाळा हलवला की ह्याच्यावरचं पाणी सगळं खाली पडतं. आणि नंतर तुम्ही ही एखादा कळक वगैरे केला तर कळकाच्या साह्याला थोडंसं पिंडी बांधून जर तुम्ही चारा जर बांधला तर तुम्हाला निश्चितच ह्याचा चांगला बेनिफिट मिळणार. आणि एका शेळीमागं ही 5 रोपं लावायचे आणि ते 3 लावायचे. ज्यावेळेस तुम्ही ही 5 रोपं लावता तर त्यावेळेस तुम्हाला ह्या 5 रोपं लावल्यानंतर 4 किलो पाला 10 पैसे किलोने तुम्हाला लाईफ टाईम उपलब्ध होतो. सुरुवातीला कुठलंही काम केलं, अगदी शिळे अंडे तर लगेच त्याचं उत्पादन नसतं बरं का. तसं ह्या सुबाबळीचं पण आहे. आज नेलं की उद्या लगेच नाही, त्याला थोडे दिवस घालवायला लागणार तुम्हाला. तसं आहे. आणि ह्याचं प्रत्येक 3 महिन्याला छाटणी होते. 1.5 ते 2 किलो पाला 10 पैसे किलोने मिळतो. त्याचे 2च आहे. आता फक्त ह्याचं काय होतं, तुमच्या सगळं ह्याचं कसं ठरतं की ह्याला पॉलिहाऊसमध्ये दोन्हीला खर्च असतो, त्यामुळे थोडं कॉस्ट ही रोपाची असते, लेबर खर्चही वाढलेला असतो. आता सगळं पूर्वीसारखं राहिलेलं नाही, माती वगैरे कॅरी बॅग सगळा खर्च राहतोच तुम्हाला. आता तुम्ही कसं म्हणाला इतक्या लांबून आलोय, तर आज तुम्ही सांगा लांबून आला तर हा खर्च हा वाढतच चाललाय, सगळा येण्या जाण्याचा खर्च आहे. पण आता एकदा लावलं की परत तुम्हाला काही खर्च नाही. हे सगळं महत्वाचं आहे. आणखीन तुम्ही विचारू शकता, काही या सुबाबळीबद्दलचे काही प्रश्न आहेत तर विचारू शकता. नाही काय, बाकी सगळं बघितलं युट्यूबवरती. बरोबर. जेवढे आपण आपल्याकडं संपर्कामध्ये येणं होत नाही शेतकरी बांधवांना, तर आपण यूट्यूब याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती
शेअर करत असतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपण तुम्हाला पाठवत राहणार. आणि तुमचं सर गाव सांगा एकदा तुमचं. आमचं गाव कर्नाटकात मोळे बर. तालुका कागवाड हां जिल्हा बेळगाव. हां हां इथून हां. इथून एक 200 ते 220 किलोमीटर अंतर आहे. बर बर. तिथून आलाय. हां हां. बरं, काय करा तुम्ही आता, आपण पुढचा पण तुमचं जे आहेत, म्हणजे आपण जे आहेत आमचे फॉलोवर्स आहेत आणि जे आमचे यूट्यूबला फॉलो करत असतात, नेहमी व्हिडिओ बघत असतात, तर तुमच्या इकडचा परत झाडं लावताना मोकळ्या प्लॉटचाही फोटो वगैरे व्हिडिओ आम्हाला शेअर करा. आणि असाच आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाठवणार आणि सर्वांना ही माहिती मिळून जाईल. ओके. आणि जरी तुम्हाला आणखीन शेतकरी बांधवांना जरी तुम्हाला आणखीन काही जरी सुबाबळीबद्दलचं आणखीन सखोल जर माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला आमचा नर्सरीचा चॅनल हे आहे, नंबर आहे 99 21 99 20 61. यावरती तुम्ही संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर आहे 9730 31 20 61. आणि यूट्यूबला जर तुम्हाला आमचं चॅनल बघायचं असलं तर श्री सेवागिरी नर्सरी फलटण या नावाने तुम्ही सर्च केलं यूट्यूबला की आपलं यूट्यूबवरती चॅनल आहे तो ओपन होतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सुबाबळीबद्दल सर्व तुम्हाला माहिती मिळून जाते. नमस्कार, धन्यवाद.